श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना सुंदर विचार सांगतात, ते नक्कीच ऐका. तर भक्तांनो, स्वामी सांगतात की माझ्या बाळांनो, फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधी आणि कुठूनही करता येते. तसेच भक्तांनो, आपण परमेश्वराचे नाम घेतो, ज्या जिभेने दुसऱ्यांचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. दुसऱ्यांचे अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या परमेश्वरालाच आपण दुखवीत असतो, हे लक्षात ठेवा बाळांनो. तुम्ही कोणतेही कार्य करताना स्वामी आई आपल्याला पाहत आहे या भावनेने केल्यास नक्कीच आपल्या हातून चुकी कधीच घडणार नाही. स्वामी सांगतात, बाळांनो, संकटात सुद्धा स्वतःवर सुद्धा विश्वास आणि मनाचे संतुलन कायम ठेवा. आपल्याला पुढे नेणाऱ्या अनेक संधी या संकट काळात येत असतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच पाहिजे. स्वामी सांगतात, बाळांनो, कोणतेही काम अडथळ्याशिवाय कधीच पार पडत नाही. जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात त्यांनाच खऱ्या अर्थाने यश प्राप्त होते. बाळांनो, निर्णय घ्या आणि धाडसाने पुढे तुम्ही चालत राहा. तुमच्या प्रत्येक निर्णयात आम्ही स्वतः तुमच्या सोबत उभा आहे. आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आम्ही असताना काळजी करू नका. स्वामी सांगतात, बाळांनो, आमचे तुमच्यावर लक्ष असतेच. तुम्ही कितीही विचारात किंवा थकलेले असलात तरी आम्ही तुमच्यापासून लांब जात नाही. बाळांनो, आई जरी आपल्या लेकराकडे न बोलता पाहतच असते, तसेच आम्ही शांतपणे तुमच्याकडे पाहतच असतो. तुमच्या डोळ्यांना ते दिसत नाही, पण तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनातून आमची तुम्हाला उपस्थिती जाणवते. बाळांनो, जिथे तुम्हाला उत्तर मिळत नसते तिथे आमची परीक्षा सुरू असते. फक्त संयम ठेवा, कारण उशीर होतो पण कधीच चुकत नसतो, हे आम्ही तुम्हाला परत परत सांगतो. स्वामी सांगतात, बाळांनो, देवाची उपासना ही महत्त्वाची असते. बाळांनो, दिवसभरातील विचार, चिंता या गोष्टींनी आपले मन थकून जाते. तसेच बाळांनो, तुमच्या आयुष्यात कितीही लोक असली तरी प्रत्यक्ष आधार तुम्हाला परमेश्वराचाच असतो ना, तोच फक्त तुम्हाला समजू शकतो. बाळांनो, उपासना म्हणजे आपण स्वतः संवाद साधणे. कधी जप, कधी नामस्मरण, तर कधी काही न वळणे, म्हणजे आपण गुरूंच्या चरणाशी टेकून राहणे. तसेच स्वामी सांगतात, बाळांनो, तुमचा काळ कितीही वाईट असू द्या, पण तुमच्या हृदयात जर परमेश्वर असेल तर विजय फक्त तुमचाच होतो. बाळांनो, तसेच तुम्ही प्रयत्न करताना कोठे चुकता याचा परत परत अभ्यास करून बघा आणि नंतरच पुढचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. बाळांनो, स्वामी सांगतात, बाळांनो, केव्हा पण सत्याचा मार्ग धरून बघा. मनाला अगदी शांती मिळेल आणि तुमच्या जीवनात आनंद होईल. बाळांनो, आम्ही शब्दांनी बोलत नसतो, पण तुम्ही केलेल्या मनापासून तुम्हाला प्रार्थनेचे उत्तर आम्ही देत असतो. तसेच बाळांनो, आमच्या प्रत्येक निर्णयावर तुम्ही आनंदी राहा, कारण आम्ही ते देत नाही जे तुम्हाला आवडते, तर ते देतो जे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, काही जणांना वाटत असते की आपण दुसऱ्याचे वाईट केले की आपले चांगले होईल, ही अपेक्षा करतात. तर बाळा, तसे करणे अयोग्य आहे, कारण एक वेळ साथ देईल पण कर्म कधीच साथ देणार नाही. तसेच भक्तांनो, आपल्यासोबत दुसऱ्याचेही चांगले व्हावे असे ज्या व्यक्तीला वाटते त्या व्यक्तीला जीवनात कधीही कमी पडत नाही. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.